नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात एसटीला पावला विठुराया, आषाढीत इतक्या कोटीचे उत्पन्न, एवढ्या प्रवाशांनी केला प्रवास। तर मित्रांनो, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पाहूया मित्रांनो, एसटीला कशा प्रकारे विठुराया पावला आहे आणि आषाढी एकादशीच्या माध्यमातून एसटीला किती उत्पन्न मिळाले आणि किती प्रवाशांनी प्रवास केला। तर मित्रांनो, त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर पहा मित्रांनो, आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले होते। वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान सुमारे 5000 विशेष बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या। या बसेसद्वारे 19,186 फेऱ्यांमधून 9,53,000 भाविक प्रवाशांनी प्रवास केला आहे। यातून 28,92,00,000 रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले आहे। मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या 6 विभागातून यात्रेसाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते। 5000 बस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळ्या 4 तात्पुरत्या बसस्थानकावर तैनात केल्या होत्या। थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या होत्या। यात्रेच्या आधी 2 दिवस वाखरी येथील झालेल्या रिंगण सोहळ्यासाठी 200 बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। तर मित्रांनो, ही सर्व माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर माधव कुसेकर यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे। त्यांनी पुढे सांगितले की एसटीने प्रवाशांनी दाखविलेल्या विश्वासाला अधिकारी कर्मचाऱ्यांनी सार्थ ठरविले आहे। यापुढे जनतेला अशा प्रकारे सेवा देण्यासाठी महामंडळ कटिबद्ध राहील। तर मित्रांनो, अशा प्रकारे आषाढी एकादशी निमित्त एसटीला भरघोस उत्पन्न प्राप्त झाले आहे। एसटी प्रवाशांनीही एसटीने प्रवास करून विविध सवलतींचा लाभ घेऊन महामंडळावर आणि एसटी कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखविला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर यापुढेही पाहावयास मिळतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।